फ्रेंड्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजचा टॉपिक आहे टेन्स. टेन्स ऐकूनच टेन्स नाही ना झाला, म्हणजे टेन्स म्हणजे काळ. आणि काळ ऐकल्यावरती धडकी भरायला होते. अरे मला तर क्रियापद कोणतं वापरायचं, हेल्पिंग वर्ब कोणतं वापरायचं, कसं अर्थ नेमकं काय होतं वाक्यांचा. काळजी करू नका, सगळं मी तुम्हाला इथे सांगणार, तर टेन्शन नाही घ्यायचं. ओके, सुरुवात करूया आपण सिंपल प्रेझेंट टेन्स. नावातच कसं आहे, सिंपल म्हणजे साधा काळ. आता साधा काळ, शी सिंग्स अ सॉन्ग म्हणजे ती गाणं गाते. पण जे अगदी नवीन आहे, जे अगदी नवखे, त्यांना एक गोष्ट खटकेल की सिंग म्हणजे गाण्याचं स्पेलिंग ते काय, SING. मग इथे एस हा प्रत्यय का लागलाय, एस का लिहिलंय, तर त्याचं कारण आहे मित्रांनो. जेव्हाही कधी हा जो कर्ता असतो ना, ही शी इट आला, तर क्रियापदाला एस प्रत्यय, IS प्रत्यय किंवा ES प्रत्यय लागतो. पण जर कर्ता आय, वी, दे, यू असा जर आला, तर मात्र क्रियापद आहे तसंच घ्यायचं. एवढं लक्षात ठेवा. तर शी सिंग्स अ सॉन्ग, ती गाणं गातीये. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, आपण काय म्हणतो, ती प्रोग्रेसिव्ह विचारायची की आमचं प्रोग्रेस चालू आहे. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा चालू आहे, थांबली नाहीये, पूर्ण नाहीये, कधी पूर्ण होणार आपल्याला माहित नाही, तेव्हा तो आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, अपूर्ण वर्तमान काळ. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. आता इथे सुद्धा गंमत अशी, वर्तमान काळामध्ये एम, इज, आर हे हेल्पिंग वर्ब वापरले जातात. आता या वाक्यामध्ये इज वापरले कारण ही, शी, इटच्या पुढे इज कंपल्सरी येतं. पण आय जर मी करता वापरला असतं तर मला एमच घ्यावं लागलं असतं. आय एम सिंगिंग अ सॉन्ग असं म्हणावं लागलं असतं मला. पण जर मी वी, यू, दे हा करता वापरायला लागले, तर मग मात्र मला आर हे हेल्पिंग वर्ब घ्यावं लागलं असतं की दे आर सिंगिंग अ सॉन्ग, अशा प्रकारे. ओके, शी इज सिंगिंग अ सॉन्गचा अर्थ आहे ती गाणं गात आहे. प्रेझेंट परफेक्ट, आपण कसं म्हणतो, परफेक्ट झालेलं आहे सगळं, म्हणजे पूर्ण झाली आहे क्रिया. तर इथे वाक्य येणार, शी हॅज संग अ सॉन्ग. आता इथे सुद्धा गंमत आहे, हे हॅज काय, हेल्पिंग वर्ब आहे. जरी क्रिया पूर्ण झाली दाखवण्यासाठी हॅव किंवा हॅज वापरणं फार गरजेचं असतं वर्तमान काळात. पण हॅव कोणासाठी वापरतो आपण, आय हॅव, वी हॅव, दे हॅव, यू हॅव. पण ही, शी, इट हा करता असेल तर त्यांच्यासाठी मात्र हॅजच वापरायचं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे तिनं गाणं गायलं आहे. प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे काय, चालू, पूर्ण, वर्तमान काळ. म्हणजे काय, तर याचा अर्थ साधा आहे, एखादी क्रिया पूर्ण नाही झाली, कधी पूर्ण होईल माहित नाही असं नाही, जी क्रिया पूर्ण होते, अरे आत्ता जेवण संपून लगेच येतो मी, आत्ता माझं लिहून होणार आहे, आत्ता माझा अभ्यास होईल, हे जेव्हा पूर्ण होत आलेली असते ना गोष्ट एखादी, ते दाखवण्यासाठी हा काळ वापरला जातो. त्याचं साधं सोपं स्ट्रक्चर आहे, शी हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग. आता तुम्ही म्हणाल की अरे मला जेव्हा प्रोग्रेसिव्ह काळ होता, अपूर्ण वर्तमान काळ होता, तेव्हा तर आपण इज वापरलं होतं आणि पूर्ण वर्तमान काळाला हॅज वापरलं होतं. तर आता ही क्रिया पूर्ण होत आली आहे ना, म्हणून हेल्पिंग वर्ब हॅज वापरायचं, ते पण ही, शी, इटच्या पुढेच. शी हॅज बीन कंपल्सरी वापरायचं आपल्याला, त्याच्यामुळे तर आपल्याला कळतं की ही क्रिया पूर्ण होत आली आहे. शी हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग, ती बऱ्याच वेळापासून गाणं गात आहे, आता तिचं होणार आहे पूर्ण, या अर्थाने ते असतं. द पास्ट टेन्स, भूतकाळ. आता भूतकाळ हा खूप सोपा आहे. आता भूतकाळामध्ये काय गंमत आहे बघा, सिंपल पास्ट, इथे सुद्धा साधा भूतकाळ. पण हा साधा भूतकाळ दाखवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे स्टँड हे क्रियापद. आता इथे मात्र क्रियापदाची 3 रूप असते ना, सिंग, सॅंग, सम. तर इथे क्रियापदाचं दुसरं रूप वापरणं अत्यावश्यक आहे, जरी हा साधा भूतकाळ असला तरी. मग इथे शी सॅंग अ सॉन्ग याच्यावरनं आपल्याला कळतं की हा साधा भूतकाळ आहे, तिने गाणं गायलंय. पास्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजे भूतकाळातली अपूर्ण क्रिया, अपूर्ण भूतकाळ या अर्थाने म्हणूयात आपण. शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग. आता इथे सुद्धा हा जो वॉज हेल्पिंग वर्ब आहे, तर भूतकाळामध्ये 2च हेल्पिंग वर्ब आहेत, वॉज आणि वेअर. तर ही, शी, इटच्या पुढे वॉज वापरायचं. आय, वी, यू, दे यांच्या पुढे जे अनेकवचनी करतायत ना, त्यांच्या पुढे आपल्याला काय लावावं लागतं, वेअर वापरावं लागतं. तर आज तुम्ही म्हणा आय सिंग्युलर आहे ना, तर आय वॉज,
ती गाणं गात आहे पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. शी हॅड सम अ सॉन्ग. इथे क्रियापदाचं तिसरं रूप वापरलंय. प्रत्येक वेळी जेव्हा ही क्रिया पूर्ण दाखवली जाते त्या क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात. शी हॅड. आता इथे काही कन्फ्युजन नाहीये कारण पूर्ण भूतकाळ दाखवण्यासाठी फक्त हॅडचाच वापर केला जातो, भले तुमचा कर्ता कोणताही असो. शी हॅड सम अ सॉन्ग. तिनं आधीच गाणं गायलं होतं. पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. ते इथे सुद्धा भूतकाळात काय घटना घडली होती की ती करत आली होती एखादी गोष्ट सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो. याचं स्ट्रक्चर किंवा रचना बघा. शी हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. ती खूप वेळापासून गाणं गात होती. ओके. आता आहे द फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आता भविष्यकाळ दाखवण्यासाठी एक सोपी युक्ती असते की विल किंवा शालचा वापर करायचा. तर विल शाल मध्ये काही कन्फ्युजन नाही येणार कारण आय, वी, यू, ही, शी, इट, दे या कोणाही पुढे तुम्ही विल वापरू शकता किंवा शाल वापरू शकता. शी विल सिंग अ सॉन्ग. तुम्हाला फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी विल किंवा शाल वापरणं मस्ट आहे, तरच त्याला आपण साधा भविष्यकाळ म्हणू. फ्युचर प्रोग्रेसिव्ह. फ्युचर प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय? अपूर्ण भविष्यकाळ. आता इथे शी विल बी सिंगिंग अ सॉन्ग. इथे बी वापरायचंय. शी विल बी सिंगिंग अ सॉन्ग हे मस्ट आहे. विल बी वापरणं. शाल बी किंवा विल बी. ती गाणं गात असेल. भविष्यकाळात आहे ना. फ्युचर परफेक्ट म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. शी विल हॅव सम अ सॉन्ग. या रचनेमध्ये तुम्हाला विल हॅव किंवा शॅल हॅवचा वापर करावा लागेल. म्हणजे तुम्ही आधी पाहिलं असेल की तुम्ही हॅव हॅज वापरलं, हॅड वापरलं, पण भविष्यकाळात मात्र तुम्हाला विल हॅव शॅल हॅव वापरणं अत्यावश्यक आहे. कारण शाल आणि विल आपल्याला सांगतं की ही जी क्रिया आहे ती भविष्यकाळात घडणार आहे. तर संग अ सॉन्ग हे क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचंय जेव्हा ही परफेक्ट टेन्स असतो तेव्हा. तिनं गाणं गायलं असेल. फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजे शी विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. इथे आपल्याला दिसतं विल हॅव बीनचा वापर करायचा आहे. सो सिंगिंग अ सॉन्ग ती खूप वेळापासून गाणं गात असलेली असेल. आता मी काय केलं आणखी सोपं करून टाकलंय. तुम्ही आता हे 12 काळ बघा. इथे तुम्हाला दिसेल सिंपल प्रेझेंट टेन्स कुठे कुठे क्रियापदामध्ये कसे कसे बदल झालेले आहेत हे दाखवण्यासाठी आपण हा सोपस्कार केलाय. याच्यामुळे तुम्हाला जास्त सोप्या पद्धतीने कळणारे 12ही काळ कशा पद्धतीने वापरायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही याचा तक्ता करून ठेवू शकता. ओके. तर मी आता परत सांगून तुमचा वेळ नाही घेणार. तुम्ही हा तक्ता बघितला असेल, स्क्रीनशॉट काढा, नीट अभ्यास करा आणि आपण मला एखादं वाक्य सांगा ना, मी त्याचं 12 काळात रूपांतर करते. चला चॅलेंज तुम्ही मला द्यायचं. मला एक वाक्य सांगायचं तुमच्या आवडीचं, त्या वाक्याचं मी 12 काळात रूपांतर करणार. ठीक आहे. तर तुमची कोणती कोणती आवडीची वाक्य मला फटाफट कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे आपण एक एक व्हिडिओ अपलोड करू आणि तुम्ही इतके टेन्समध्ये एक्सपर्ट व्हाल की तुमच्या इंग्लिशमध्ये बोलताना तुमचं एक्सपर्टीज किंवा तुमची फ्लुएन्सी दिसायला लागेल. हो की नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझं नाव आहे सपना टीचर. मी तळेगाव दाभाडेतनं तुमच्यासाठी व्हिडिओ तयार केला. तुम्ही कुठला माझा व्हिडिओ बघता मला जरा सांगा. तुमच्या शाळेचं नाव सांगा. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.